खास व्हिडिओ आहे तो आहे मनाली गवळीताई, प्रणिती पाटीलताई आणि संजीवनी राणेवहिनी। तर संजीवनी राणेवहिनीचा काही विशेष रोल नाहीच आहे ह्याच्यात। तर मनाली ताईसाठी खास करून तर मनाली ताईसाठी आहे आणि प्रणिती पाटील ताईसाठी। तर तुमच्या दोघीचे स्वभाव खूप चांगले वाटलेले आहेत, कारण मी काय जसं माधुरी ताईच्या सहवासात मी नाही किंवा माधुरी ताईला मी कधी भेटलेली नाही, अगदी त्याच प्रकारे मी तुम्हाला पण भेटलेली नाही किंवा तुमच्या पण सहवासात नाही। तुमचं गच्ची प्रकरण जे झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही तुमचा ग्रुप होता, बरोबर? तुम्ही सोबत आहेत किंवा तुम्ही शेजारी राहताय का काय, म्हणजे मला ह्या भानगडीतलं काहीच माहिती नाही, काहीच लांब लांब पर्यंत माझा कुठेही संबंध नाही किंवा मी तुमच्या कुणाच्याच म्हणजे सहवासात नव्हते, तुमच्या संपर्कात नव्हते, तुमच्या सोबत नव्हते। फक्त मी माधुरी ताईचं कौतुक का करत होते किंवा का करते ह्याचं एकच कारण आहे, मी माधुरी ताईला टिकटॉक पासून ओळखते आणि मी वेळोवेळी हेच सांगितलेलं आहे, वेळोवेळी हेच सांगितलेलं आहे। आता ह्या आहेत काय मनाली ताई गवळी, मी ह्यांना कधी म्हणजे ह्यांचे कधी व्हिडिओ पाहत नव्हते, मी कधी ह्यांना आधी पाहिलेलं पण नाही। त्या म्हणतात की मी कमेंट वगैरे केलत्या, तर त्या ताईनी म्हणजे मनाली ताई गवळीनी मला काल फोन केला आणि फोनवर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही माझे लाईव्ह पाहिलं नाही, मी तुमच्यावर 2 व्हिडिओ टाकले, माझ्यावर 1000 व्हिडिओ टाकले तरी मला काहीच हरकत नाही। आणि मी वेळोवेळी हेच म्हणले की मी सत्याचा मार्ग निवडते, सत्याच्या मार्गाने चालते। तर मनाली ताई गवळी म्हणले की तुम्ही सत्याच्या मार्गाने जर चालताय ना तर मग माझ्या आईला, मग त्यांनी काही माधुरी ताईचे, आणि मी पहिलंच सांगितलं की मी फोनवर बोलण्यापेक्षा माझं आरशासारखं निकळ नेतृत्व आहे, आरशासारखं निकळ बोलणं आहे, निकळ वागणं आहे, मी कुठल्याही गोष्टी चोरून करत नाही आणि मी पब्लिकला फसवण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही। तर त्यांनी काही मला माधुरी ताईचे व्हिडिओ टाकले की माधुरी ताई अपशब्दात बोलल्या, माधुरी ताईने काय म्हणल्या की ज्या आपल्या मनाली ताई गवळीच्या आई डुकरा सोबत काय जे असेल, कारण हे शब्द मनाली ताईलाच आवडले नाहीत म्हणून त्यांनी सोशल मीडियावर हा विषय वारंवार मांडलेला नाही। पण माधुरी ताईंनी जे मनाली ताई गवळीच्या आईविषयी घाणेरडे शब्दात वाक्य केलेलं आहे, तर तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही ते पण त्यांना विचारा, कुणाला? माधुरी ताईला, की तुम्ही तर माधुरी ताई माफ करा, मला तुमच्या पर्सनल कुठाने काय झाले की माहित नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला एक परत एकदा सांगते, तुमची चाहती, तुमचे व्हिडिओ आवडतात, मी तुमची चाहती किंवा फॅन आहे म्हणून एक सांगते की माधुरी ताई वाद तुमचे आणि मनाली ताई गवळीचे होते आणि त्यामुळं तुम्ही प्लीज इथून पुढं पण तुमचे कुणाशी वाद असले तर तुमचे वाद तुमचे म्हणजे तिथपर्यंत ठेवा। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या मुलीविषयी, म्हणजे मला तुमच्या ह्या कुठल्याच कुटाण्यात पडायचं नाही, तुमच्या बायकांचे जे काही विषय झालेले आहेत आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे माझं म्हणणं काय आहे ही माधुरी ताई तुमच्या पण लक्षात येईल आणि ही मनाली ताई आहेत किंवा आपल्या प्रणिती ताई पाटील आहेत किंवा संजीवनी वहिनी आहेत, ह्या तुमच्या सगळ्याच्या लक्षात माझा व्हिडिओ पूर्ण बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल। कारण तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, 1-2 शब्द बघताय आणि लगेच पुढचं बोलून दाखवताय। माझा तो स्वभाव नाही, मी कुणाचाही जर व्हिडिओ मी एकतर बघतच नाही, मी फक्त संगीता वानखेडे ताई यांचे व्हिडिओ बघते। त्याचं एकच कारण आहे, त्या वारंवार जरांगे पाटलांना शिवीगाळ करतात, जरांगे पाटलांवर बोलतात म्हणून मी त्यांचे व्हिडिओ बघते, दुसऱ्या कारणासाठी मुळीच बघत नाही। तर माधुरी ताई तुम्हाला एक कळकळीची विनंती करते, जर तुमचे कुणाशी बायकाशी पर्सनल वाद आहेत तर फक्त सोशल मीडियावर तुमच्या दोघीपुरते वाद ठेवा, त्यांच्या आईला बोलणे किंवा त्यांच्या लेकराविषयी अपशब्दात बोलणे टाळा, बोलूच नका, खरंच बोलू नका, कारण वाद आपलेच असतात। आपल्या आईबापानं काही केलं किंवा आता संगीता वानखेडेनं, मी जरांगे पाटलांवर व्हिडिओ बनवला होता त्याच्यात संगीता वानखेडेचं नाव घेतलं तर संगीता वानखेडेनं माझे आईबाप काढले, मला सहन नाही झालं, मी इतकं म्हणजे तनतन केलं, त्यांच्यावर व्हिडिओ टाकत राहिले। तर माधुरी ताई एक तुमची लहान बहीण समजा, मोठी बहीण समजा आणि माझ्या विनंतीला एक मान द्या की बाबा तुम्ही म्हणजे तुमचे वाद ज्यांच्याशी आहेत तिथपर्यंत मर्यादित राहू दे, त्यांच्या घरचे विषय काढू नका। आणि आता मला माहित नाही माधुरी ताई की तुम्ही त्यांच्या घरचे विषयी का बोललेत, कारण तुमचे वाद पहिलेपासून आहेत। आणि आता मनाली ताईला एक सांगायचे, मनाली ताई तुम्ही बोललेत की मी माधुरी ताई विषयी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये
मी काही अपशब्द बोलले किंवा तर मला बिलकुल वाटत नाही की मी कायद्याच्या बाहेर त्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे। आता जर तुमची इच्छा असेल तर मी तो व्हिडिओ रिपीट करते आणि तो व्हिडिओ माधुरीताईंनी त्यांच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेला आहे। तर पहिलं मी तुम्हाला माधुरीताईचं परत एकदा माधुरीताईंनी माझं मन जिंकलं ही मी मनालीताईला ओरडून सांगते, कारण माधुरीताईची कम्युनिटी पोस्ट पहिलं तुम्ही वाचा आणि तुम्ही वाचली नसेल तर मी तुम्हाला आता ती पोस्ट दाखवत आहे। तर माधुरीताईची कम्युनिटी पोस्ट अशी आहे, ताई साहेब खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप चांगले आहात आणि आपण कधी भेटलो नाही। पॉइंट लक्षात घ्या, आपण कधी भेटलो नाही किंवा जास्त बोललो नाही, तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे बोललेत त्या, तुम्ही मला सपोर्ट करत आहेत असं त्या बोललेल्या नाहीत, तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे। तर मनालीताई तुम्ही काय म्हणलेत की तुम्ही त्यांना सपोर्ट करणे किंवा कुणाचं समर्थन करणे, तर मी त्यांना चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केलेला नाही, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, ह्या त्या स्पष्टपणे पोस्टमध्ये सांगतात। तुम्ही खूप वेळेस मला कॉल केला होता पण माझा फोन तेव्हा वहिनीकडे होता, अगदी बरोबर। जेव्हा माधुरीताई हॉस्पिटलला ॲडमिट केल्या त्यावेळेला मी व्हिडिओ बनवला, व्हिडिओमध्ये काही लोकांना नंबर मागितला, त्याच्यातल्या एक जणानं मला माधुरीताईचा नंबर दिला आणि नंबर दिल्यानंतर मी जेव्हा माधुरीताईला फोन लावला तेव्हा तो फोन त्यांच्या वहिनीने उचलला गेला आणि हे सांगितलं की माधुरीताई कुणाचाही फोन घ्यायला तयार नाहीत। आणि परत माधुरीताई पुढे काय लिहितात की पण माझा फोन तेव्हा वहिनीकडे होता, आजपर्यंत मी तुमचा नंबर सेव्ह केला नाही आणि करणार पण नाही। एक गोष्ट लक्षात घ्या मनालीताई, त्यांनी काय सांगितलं, करणार पण नाही। तुम्ही काय म्हणलेत की बाबा त्या अशा ह्याच्यात बायकांना ओढतात आणि फसवतात, तर मला नाही वाटत माधुरीताई मला ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि तुम्ही पण माझा नंबर सेव्ह करू नका किंवा संपर्कात राहू नका, कारण मला प्रेम धार्जिन नाही। मनालीताई परत एकदा ऐका, त्यांनी क्लिअर सांगितलंय तुम्ही पण माझा नंबर सेव्ह करू नका। आणि मनालीताई रात्री मी तुम्हाला जेव्हा तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल केला त्यावेळेला मी पण तुम्हाला हेच सांगितलं की मी दवाखान्यात असताना माधुरीताईला फोन केलता पण मी त्यांचा नंबर सेव्ह केला नाही, त्यामुळे माझ्याकडे आता सध्या त्यांचा नंबर सुद्धा नाही। पुढे त्या लिहितात, ज्याला मी जीव लावला, आपलं समजलं, त्यांचा व माझ्या नात्याला नजर लागून टोकाचे घडले आहे, मग ती मैत्रीण असो किंवा मानलेली बहीण असो, मानलेली मुलगी असो किंवा मानलेला भाऊ असो। त्यांनी क्लिअर सांगितलंय की ताई साहेब तुम्ही माझ्यापासून लांबच राहा। तुमचे व्हिडिओ मी पाहिले, लाईक करते, मग बघते, भले त्यात विषय काही असो, कारण तुमची परखड मतं मांडणे मला खूप आवडते, तुमची भाषा शैली मला आवडते। मनालीताई लक्षात घ्या, त्यांचं काय म्हणतंय, तुम्ही पण मला हेच म्हणले की तुमचे विचार चांगले आहेत आणि माधुरीताई पण मला हेच म्हणतात। माझ्या अनुभवावरून सांगते, कधी पण ह्या आभासी दुनियेतील लोकांसोबत कोणते पण नाते नका जोडू, कोणाला घरापर्यंत नका आणू। अगदी बरोबर माधुरीताई, माधुरीताईच्या ह्या मताशी मी अगदी सहमत आहे। लोक खूप विचित्र आहेत, तुमच्यासोबत खाता पिता मजा करतात आणि पाठीमागून तुमच्याबद्दल चुगल्या करून हसू करतात। फक्त आपले कुटुंब आपले आहे, बाकी सगळे कामापुरते वापरून घेणारे आहेत। आता मनालीताई ह्या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला काय चुकीचं वाटलं की तुम्ही मला फोनवर सांगत होते की त्यांनी कम्युनिटी पोस्ट टाकली किंवा तुमचा व्हिडिओ टाकला, ठीक आहे, आता पुढचे उत्तर मी तुम्हाला देते। आपण असे व्हिडिओद्वारे संपर्कात राहू, 1 लाख सबस्क्राईब प्रशंसक मिळवले यासाठी तुम्हाला पूर्ण सखी मंच परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्ही सोशल मीडियाचा वापर खरंच योग्य रीतीने करत आहात आणि लवकर तुम्हाला सिल्वर बटन मिळेल, त्यासाठी ॲडाउन्समध्ये शुभेच्छा। ताई साहेब जसं नाव तसं व्यक्तिमत्व। तर मनालीताई आता मला तुम्हीच सांगा की ह्यामध्ये मी म्हणजे माधुरीताईंनी जी कम्युनिटी पोस्ट टाकली यामध्ये तुमचा कुणाचाही नावाचा उल्लेख केलेला नाही किंवा मी तुमच्याविषयी काय बोलले ह्यावर त्यांनी काहीही कम्युनिटी पोस्ट टाकलेली नाही। त्यांनी फक्त हेच सांगितलं की तुम्ही लांब राहा। मग तुम्ही मला माधुरीताईंनी कम्युनिटी पोस्ट टाकली किंवा चुकीच्या मार्गाने टाकली हे सांगून तुम्ही चूक करताय। आता मनालीताई तुम्ही जे म्हणले ना की तुम्ही व्हिडिओ चुकीचा टाकला, तर आत्ता आपण वळूयात माझ्या त्या व्हिडिओकडे, तर चला काही हरकत नाही।
आमच्या लाडक्या माधुरी पाटील. ऐका परत एकदा ऐका. आजचा माझा हा व्हिडिओ परत एकदा आमच्या लाडक्या माधुरी पाटील ताई सखी मंचच्या. तर ताई मला ह्याच गोष्टीचं तुमचं पटत नाही, वाईट पण वाटतंय हो. तुम्ही हे जे पुरावे टाकताय स्वतःच्या मनाला लावून घेताय, तर कोणत्या लोकांसाठी लावून घेताय हे पुरावे? कशाला? ठीक आहे तुम्ही तुमच्या चाहत्यासाठी टाकत असाल, तुम्ही तुमच्या माणसांसाठी, पण आम्हाला हे पुरावे नकोच आहेत. आता मनाली ताई तुम्हीच सांगा, मी ह्यामध्ये काय स्पष्ट बोललेली आहे जी माधुरीताईंनी मागच्या कम्युनिटी पोस्टमध्ये पुरावे टाकले की मी खरंच गोळ्या खाल्ल्या होत्या, तरी पण माझ्या ह्याच्यावर म्हणजे असं बोललं जातंय तसं बोललं जातंय. मी त्या विषयावरून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा कुणी डिप्रेशनमध्ये, त्या परत डिप्रेशनमध्ये नको जायला, परत त्यांनी असं कुठलं पाऊल नको उचलायला. आणि हे मी का केलं तर एक माणुसकी ह्या नात्याने. तर चला पुढे ऐकू. आम्हाला माहिती आहे की आमच्या माधुरीताई खरे आहेत, सत्याच्या आहेत, आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या माधुरीताईंनी ना ह्या असल्या नालायक छपरी लोकांसाठी स्वतःच्या जीवावर खूप मोठं संकट ओढवलं होतं. आणि आम्ही आता तुम्ही काय म्हणले म्हणाली ताई की तुम्ही शिवीगाळ केली, ही केली. मला सांगा ह्यामध्ये तुमच्या पर्सनल किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टीचं किंवा मी कुणाचंही नाव घेतलं नाही. मेन म्हणजे मला हेच माहीत नाही की बाबा मनाली ताईशी माधुरीताईचं फटकलेलं आहे, किंवा माधुरीताईवर जे तुम्ही सांगितलं की त्यांच्यावर काहीतरी ॲट्रॉसिटीच्या 5 केसेस आहेत, त्यांना ह्या 2 दिवसात 3 दिवसात पकडून घेऊन जाणार आहेत, हे जे तुम्ही मला सगळं काही सांगितलं, तर मला ह्या बाबतीत काहीच माहीत नाही. मी फक्त माधुरीताईला सांगते की बाकीच्या गोष्टीचा लोड घेऊ नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका. मी ह्या व्हिडिओमध्ये असं कुठंही म्हणलेलं नाही की माधुरीताई तुम्ही चुकीचं आहेत किंवा नाही, किंवा तुम्ही चुकीचं करताय तर बिनधास्त करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत, असं बिलकुल म्हणलेली नाही. खरंच जर माधुरीताईंनी खरंच चुकीचं केलं असेल, खरंच म्हणते, तर त्यांना ती शिक्षा भोगावीच लागणार आहे. तिथं आम्ही किती जरी सपोर्ट केला तरी आम्ही कायद्याच्या पुढे जाऊच शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे. माधुरीताई जर खरंच चुकीचे असतील तर त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. मग किती जरी चाहते असले तरी कायद्याच्या पुढं कुणीही काही करू शकत नाही. मनाली ताई ह्या गोष्टी लक्षात घ्या. मला रात्र दिवस प्रार्थना करून हेच मागत होतो की देवा आमच्या माधुरीताईला सुखरूप घरी येऊ दे. तर माधुरीताई तुम्ही ह्या मोठ्या संकटातून सुखरूप घरी आलेत आणि 4 लोक काय बोट उचलले की बाबा माधुरीताईंनी ह्या गोळ्या खाल्ल्यान, एवढ्याच खाल्ल्यान, किंवा माधुरीनं. आता मला सांगा मनाली ताई, मी काय, माझं पुढचं वाक्य काय की 4 लोकांनी बोट उचलले म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मनात कुठलंही असं काय आणू नका. तर त्याच्यात मी त्यांना सपोर्ट केला की तुम्ही चुकीचं वागा, हे कुठं सिद्ध होतंय का हो? गोळ्या 4च खाल्ल्यान उगाच कालवा केला. तुम्ही अशा लोकांचं डोक्यात घेताय, अशा लोकांच्या मनावर घेताय की ज्या लोकांना स्वतःचा संसार सांभाळता येत नाही, ज्या लोकांना स्वतःच्या मनची बुद्धी नाही, हे लोक फक्त इतरांना टार्गेट करायला आणि ट्रोल करायलाच असतात. नका डोक्यात घेऊ माधुरीताई. तुम्हाला एक उदाहरण देते. कसं असतं ना, गाव असू देत, खेड असू देत, शहर असू देत, वस्ती असू देत, गल्ली असू देत, नाहीतर तिथं बोळ असू देत, ह्याच्यामध्ये जी काही 4 डुकरं असतात, डुकरं, आणि ती डुकरं कशासाठी असतात तर ती जागा स्वच्छ करण्यासाठी, गल्ली वस्ती शहर गाव खेड हे स्वच्छ करण्यासाठी डुकरं असतात. मला सांगा अशा ठिकाणी जर डुकरं नाही फिरले तर तिथं परिसर तो किती घाण होऊन जाईल, कारण डुकरं घाण खातात. आणि जर ती परिसरच नाही स्वच्छ झाला तर तिथं घाण किती, म्हणजे किती अस्वच्छता निर्माण होईल. तसं तुमच्या अकाउंटला जे ही काही डुकरं येतात ना, ही डुकरं, तर ती तुमचं अकाउंट स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांनी कमेंट जरी केली तरी दुर्लक्ष करा. आता मनाली ताई दुसरी गोष्ट, मी तुमच्या पर्सनल भांडणं, वाद, तंटे, तुम्ही कुणाला काय बोललेत हा विषय माझा नाहीच आहे. मी काय म्हणलं की जसं गावामध्ये डुकरं गाव साफ करतात तसं तुमच्या अकाउंटला येऊन घाण कमेंट करणारे डुकरं म्हणले, घाण कमेंट करणारे. आता ही तुमचे पर्सनल भांडणं आहेत, मी त्या भांडणावर एक शब्दही बोललेली नाही. मी समजत होते की माधुरीताईला घाण कमेंट करतात म्हणून माधुरीताई त्रास करून घ्यायल्यात, आणि मी ती घाण कमेंट म्हणजे ती पण कोण, फेक ID वाली. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. वाचूच नका,
आपल्याकडे एवढा वेळ नाही असं समजा. तुम्ही अशा लोकांचा आता मी ते सुद्धा परत सांगितलंय की तुम्हाला जर घाण कमेंट येत असतील तर त्या तुम्ही कमेंट वाचूच नका. त्यामुळं मनालीताई मान्य आहे तुम्ही वकील आहात, तुम्हाला पुस्तकी ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे, मग तुम्ही ह्या व्हिडिओ पूर्ण बघून ह्यावर विचार का नाही केला की मी कोणत्या गैरसमजात आहे की माधुरीताईंनी जी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर ही घाण फेक ID काढून कमेंट करणारे लोक आहेत ना त्यांच्यामुळं केला. मला ही बायकांचा किंवा ह्याच्यात तुम्ही पण सामील आहेत किंवा प्रणितीताई पण सामील आहेत हे मला काय माहीतच नाही. मी म्हणजे आणि मला दोन बाजू जाणून घ्यायची गरज नाही, मी कमेंट करणाऱ्यांसाठी बोलते. रोड घेताय की त्या लोकांना स्वतःला आयुष्यामध्ये काही किंमत नाही. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते, हे जे असे भुंकणारे बदनाम करणारे नावं ठेवणारे लोक कोण असतात माहितीये तुम्हाला? ज्या लोकांना स्वतःच्या घरामध्ये किंमत नाही ते लोक येऊन बाहेरच्यांना त्रास देतात. पण तुम्ही अशा लोकांचा लोड घेऊन पुरावे टाकताय. कशाला पाहिजे माधुरीताई आम्हाला पुरावे? अहो तुमच्या एका शब्दावर नाही तर तुमच्या डोळ्यातल्या भावनेवर सुद्धा आमचा विश्वास आहे. तुमची नजर आमच्या नजरेला भिडली ना माधुरीताई तर आमच्या लक्षात येते की आमच्या माधुरीताईला. आता परत मी काय सांगितलं की बाबा तुम्ही पुरावे टाकायची गरज नाही. सोशल मीडियावर जी तुम्ही पुरावे टाकताय त्या पुराव्याची गरज नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आमचा विश्वास आहे. मग मी असं नाही म्हणलं की तुम्ही कोणते जे गुन्हे केले ते तुम्ही गुन्हेच नाहीत केले, माझा हा शब्दच नाही. मी शेवटपर्यंत त्यांनी जी गोळ्या खाल्लेले पुरावे आहेत, कोणतरी बोललं की बाबा माधुरीताईंनी गोळ्या नव्हत्या खाल्ल्या, मी शेवटपर्यंत त्याच विषयावर बोलते. माधुरीताईवर ॲट्रॉसिटी लागू झालेली आहे, माधुरीताईंनी कोणता गुन्हा केलेला आहे, माधुरीताई तुम्ही तो गुन्हा केलाच नाही हा शब्द माझा नाही. मनालीताई समजून घ्या, ते जे गोळ्या खाल्लेले पुरावे टाकतात ना, माझा शेवटपर्यंत जो व्हिडिओ आहे तर मी तेच बोलते की तुम्ही ते पुरावे देऊ नका. मी हेच बोलते, ते पुरावे कशाला टाकताय? आमचा विश्वास आहे. पुढे ऐका परत. काय पाहिजे? आमच्या माधुरीताई कशा आहेत बोलू देत ना. तुम्हाला एक साधं सांगते, तुम्ही गोळ्या खाल्ल्या, तुम्ही ICU मध्ये गेलेत. आता डॉक्टर काही येडे नाहीत कोणतेच. जर तुम्ही खरंच 2-3 गोळ्या खाल्ल्या असत्या ना खरंच तर डॉक्टरने तुम्हाला ICUत टाकलं नसतं. ऐकलं का मनालीताई? परत एकदा मी विषय कुठं येतो माझा, त्यांनी जी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना जी काही जण की हिनं आत्महत्या केली नव्हती, नाटक केला होता, हे जी काही जण त्यांना कोण कमेंटमध्ये बोललं असेल तर माझा विषय त्याच्यावर आहे. तुम्ही त्यांच्यावर ॲट्रॉसिटी केली किंवा त्या तुम्हाला घाण बोलल्या किंवा जे काही तुमचे पर्सनली मॅटर झालेत, माझा तो विषय ह्या व्हिडिओमध्ये कुठंच नाही लांबपर्यंत. माझा विषय आहे माधुरीताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावर. आणि जर ही पोलीस म्हणा किंवा कायदे जर असं सांगतात का की बाबा एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला समजावणे गुन्हा आहे किंवा चुकीचं आहे, सांगतात का? तुम्ही वकील आहेत ना मनालीताई, तुम्हीच सांगा. जर माझ्या पूर्ण टोटली व्हिडिओमध्ये कुठंच थोडासुद्धा मागच्या गुन्ह्याचा किंवा ॲट्रॉसिटीचा किंवा माधुरीताई कुणाला काय बोलल्या हा विषयच नाही. माझा विषय आहे माधुरीताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, गोळ्या खाल्ल्या आणि शेवटी मी त्यांना शेवटपर्यंत मी त्या गोळ्याच्याच विषयावर बोलले. आणि आत्तासुद्धा मी काय बोलले की बाबा तुम्ही 2-3 गोळ्या खाल्ल्या म्हणणारे आणि डॉक्टर काय तुम्हाला ॲडमिट करणारे येडे आहेत का? ICU मध्ये गेले टाकलं ते काही येडे आहेत म्हणून मी हीच बोललेली आहे. कुठंही मी मागच्या किंवा तुमच्या पर्सनल लाईफचं किंवा माधुरीताईचं कोण दुश्मन असं बोललेली नाही. शेवटपर्यंत मी त्यांना आत्महत्येच्याच मुद्द्यावर बोलते. आणि एखादं डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करत असेल आणि त्याला समजून सांगून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे हा जर गुन्हा असेल तर हो करते मग मी गुन्हा तो. जनरलमधून बाहेरून साधी तपासणी करून सोडलं असतं घरी, पण ICU मध्ये टाकलं नसतं. ही महत्वाची गोष्ट सगळ्यांना कळती. ह्याच्यासाठी तुम्हाला सफाई द्यायची गरजच नाही. आणि सफाई तुम्ही कशा लोकांना देताय हो? एक महत्वाची गोष्ट सांगते माधुरीताई तुम्हाला, आज तुम्ही एवढी सफाई देताय की कोणतरी तुम्हाला असं बोललं की गोळ्या नव्हत्या खाल्ल्या, 2-3च खाल्ल्या असतील, असं अमकं टमकं जे काय. परत एकदा ऐकलं ना मनालीताई, मी काय म्हणले की तुम्ही
अशा लोकांना सफाई देताय. कोणतरी तुम्हाला बोललं असेल, कोणतरी म्हणले, आता मला हेही माहीत नाही की कोण बोललं. मग तुम्ही माझ्यावर असा आक्षेप कसं काय करू शकताय की तुम्हाला पण सहआरोपी म्हणून आम्ही ॲट्रॉसिटीच्या त्यांच्यावर गुन्हे आहेत त्याच्यात सामील करू? कसं काय होऊ शकतंय? कारण माझा हा व्हिडिओ जर तुम्ही गुन्हे दाखल करायला गेल्यानंतर जर दाखवला तर ते पण हेच बोलणार आहेत की ह्यानी ॲट्रॉसिटी किंवा मागच्या कुटाण्याचं बोललेल्याच नाहीत. मी काय बोलले की आत्ताच्या आत्महत्येच्या ताज्या विषयावर मी त्यांना समजावले. त्यामुळं माझा तुमच्या पाठीमागच्या पर्सनल ह्याच्यात लांब लांबपर्यंत संबंध येत नाही. आणि एखादं डिप्रेशनमध्ये जाऊन जर आत्महत्या करत असेल आणि त्याला समजावणं गुन्हा असेल तर मग मला सांगा, तुम्ही स्वतः वकील आहेत म्हणाली ताई. घडलं मला माहित नाही, पण तुमच्या सांगण्यावरून किंवा तुम्ही जे कम्युनिटी पोस्ट टाकली किंवा तुम्ही जो व्हिडिओ बनवला त्यावरून माझ्या थोडं लक्षात आलं की तुम्हाला कुणीतरी असं बोललं असेल, माधुरीताई देव. हां, आता पुढचे आता तुम्ही हे पण ऐकलं असेल तर मी तिथं पण काय म्हणलंय की तुमचं मागं काय घडलंय हे मला माहीत नाही, पण तुम्ही जी कम्युनिटी पोस्ट टाकण्यावरून तुमच्या सांगण्यावरून माझ्या हे लक्षात आलंय की तुम्ही गोळ्या खाल्ल्या, त्याच्यावर तुम्हाला कुणीतरी काहीतरी बोललंय. मी हे क्लिअर बोलले तर मग तुम्ही मला असं कसं काय म्हणू शकताय म्हणाली ताई? करू तुमच्यावर असं कोणतंच संकट न येऊ, पण ज्या वेळेला तुम्ही पूर्ण गोळ्या खाल्ल्या आणि त्या वेळेला जर तुमचं काय बरं वाईट झालं असतं ना, तरी तुम्हाला माहितीये हेच लोक काय बोलले असते. हेच लोक जे आज तुम्ही गोळ्या खाल्ल्या त्याच्याहून तुम्हाला ट्रोल करतात, तेच लोक काय बोलले असते माहितीये, त्यांनी स्वतःवर येऊ नसतं दिलं. त्या वेळेला तुम्ही सिद्ध करायला स्वतः नसतात, पण त्या वेळेला काय बोलले असते. आता पण तुम्ही डिप्रेशन मध्ये चाललेत का? हे असल्या नालायक लोकांच्या बोलण्यावरून, असल्या लोकांचं ऐकून तुम्ही स्वतःला ताण घेताय. माधुरीताई, काय गरज आहे अशा लोकांचं? तुम्ही नका, काही गरज नाही ह्यांना पुरावे द्यायची. हां, परत एकदा ऐका. आता काय ऐकलं तुम्ही की मी परत एकदा हेच बोलले की तुम्ही आत्ता पण डिप्रेशनमध्ये आहेत आणि असल्या लोकांमुळे तुम्ही किंवा असल्या नालायक लोकांमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. मी पहिलंच काही सांगितलं की त्यांना कुणीतरी, आणि आता पुढं ऐका, मी आणखीन पण समजते की त्यांना फेक ID वरून कोणतरी परेशान करते. पुढचं ऐका. हे करायची एक महत्वाची गोष्ट सांगते माधुरीताई, जर तुम्हाला खरंच त्यावेळेला जर काही बरं वाईट झालं असतं ना, तर हे लोक काय बोलले असते माहितीये का, की तिची चुकी होती म्हणून तिनं असं केलं. जर तिची चुकी नसती तर तिनं समोर येऊन सगळं हे केलं असतं. तिनं परेशान केलं तो लोकांना. तिची चुकी होती किंवा ती फालतू होती म्हणून तिनं हे निर्णय घेतला. आता मी परत एकदा त्यांना काय समजावलं की त्यांचं जर माधुरीताईचं जर गोळ्या खाल्ल्या आणि माधुरीताईचं जर बरं वाईट झालं असतं तर हेच लोक काय बोलले असते जे माधुरीताईला परेशान करतात कमेंटद्वारे किंवा कुठल्या. आता मला पहिले प्रकार माहीत नाहीत. मी वारंवार ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या गोळ्याचा आणि आत्महत्याचाच उल्लेख आहे. आणि मी काय बोलले की जे लोक ज्यांच्यासाठी तुम्ही आत्महत्या करायलेत, उद्या जर तुमचं बरं वाईट झालं असतं तर हेच लोक सगळं तुमच्या माथ्यावर खापर फोडलं असतं की माधुरीताईच फालतू होत्या, त्याच चुकीच्या होत्या, म्हणून तुम्ही असं काही करू नका. हे माझा सांगण्याचा उद्देश होता आणि मी माधुरीताईची समज काढते हेच ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतंय. मी कुणालाही टार्गेट, ट्रोल किंवा म्हणजे कुणालाही. आणि तरी पण जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मी तुम्हाला वाईट बोलले, म्हणजे मी तर नाव नाहीच घेतलेलं, पण जर तुमच्या बुद्धीनुसार जर तुम्हाला वाटतं ना की बाबा मी तुम्हाला बोलले, तर परत एकदा सांगते मी तुम्हाला बोलले नाही. म्हणून तिने ही पाऊल उचललं, ही तुमच्यावर टीका केली असते. म्हणून माधुरीताई इथून पुढे सांगते, हे असल्या लोकांचा लोन नका घेऊ. मला येत नाहीत का फेक अकाउंटच्या कमेंट येतात मला काही. हो, मी त्यावेळेलाच उत्तर. आणि मला माहितीये एक गंमत सांगते तुम्हाला, ज्या वेळेला मी ओळखते ना, आता मध्ये एक आठवड्यापूर्वी अकाउंट खोललं, एकाच दिवशी 2 अकाउंट खोलले. त्या 2 अकाउंट वरून मला एक लगटच कमेंट यायला लागल्या. आणि ज्या वेळेला मी ओळखलं हे अकाउंट आणि असं सोशल मीडियावर त्याचं हे टाकलं की बंद झाल्या कमेंट, त्याच्या आधी एक अकाउंट खोललं गेलं. त्याच्या आधी एक मी असा समर्थक आहे म्हणून तो कमेंट करत होता. मी त्यावेळेला पण त्याला उत्तर दिले की मनानेच कमेंट बंद झाले. मग आपल्याला लक्षात येतं ना कमेंट करणारे अकाउंट कुणाचे आहेत. आणि पहिली गोष्ट, ही फेक अकाउंट खोलून, जी फेक आयडिया खोलून फेक ID वरून कमेंट करतात ना, तुम्हाला काय वाटतं की त्याचा जन्म होताना त्याच्या आईपाशी त्याचा बाप आलेला नसतो माधुरीताई, की असंच कोणतरी फेक येऊन त्याला पैदा केलेला असतो.
त्यामुळं त्याला तोंड दाखवायला, मग ती लेडीज असू दे जेंट्स असू दे, त्यांना तोंड दाखवायला जागा नसते. म्हणून मग ते काय करतात, आता आपलं कसं आपण ओरिजिनल अकाउंट वरून बोलतो, मग तोंड दाखवायला जागा नसते म्हणून ते फेक अकाउंट खोलायचं आणि फेक अकाउंट वरून भुकत राहायचं. तर कधीही माधुरीताई, मी कदाचित तुमच्यापेक्षा ज्ञानानंही लहान आहे. मी स्वतःच सांगते, तुमच्या इतकं मला ज्ञान नाही, तुमच्या इतकं माझं शिक्षणही नाही. तर मनाली ताई, तुम्ही परत एकदा ऐकलं असेल की मी क्लिअर महत्त्वाचा मुद्दा आणि पॉइंट आहे. त्यामुळं तुमच्या पर्सनल भांडणं, ॲट्रॉसिटी वाद किंवा ही कुठले जरी वाद असले तरी ह्याच्याशी माझा लांबपर्यंत संबंध नाही. आणि गुन्हेगार हा कुणीही असू देत, आई बाप बहीण भाऊ कुणीही असू देत, हा गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे. मग ती माधुरीताई असू देत, कुणी असू देत. पण जर खरं गुन्हेगार असेल तर, पण एखाद्यावर खोटे गुन्हे लादून त्याला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर मी न्यायाधीशाला असेल किंवा कोर्टाला असेल किंवा पोलिसांना कळकळीची विनंती करते की कसं आहे माहिती आहे का, 100 गुन्हेगार शिक्षा झाली तरी चालेल, पण एका निर्दोषाला शिक्षा होणं चुकीचं आहे. तिथं खरंच गुन्हेगार आहे का हे. हां मनाली ताई, आता तुम्ही तर पूर्ण ऐकलेलं आहे. आता मी क्लिअर काय बोललेले आहे की जे फेक अकाउंटवरून कमेंट करतात, फेक अकाउंट खोलून कमेंट करतात, मी त्यांचे आई काढली, त्यांचे वडील काढले. मग आता तुम्ही मला काल सांगितलं की माधुरीताईंनी स्वतः फेक अकाउंट काढ, मग हे शब्द माधुरीताईला सुद्धा लागू होतातच की. आणि गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, मग ती नात्यातला असू देत, आई बाप बहीण कुणी असू देत. खरंच जर त्या गुन्हेगार असेल, त्यानं गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग माधुरीताई असू देत, नाहीतर कुणी नात्यातलं असू देत. पण जर एखाद्यानं गुन्हाच केला नाही आणि त्याला सूडबुद्धीनं त्याच्यावर कुठला तरी गुन्हा लादणे आणि त्याच्यावरून त्याला त्रास देऊन त्याला गुन्हेगार जर ठरवत असेल तर मी कोर्टाला पण विनंती करेल, जजला पण विनंती करेल आणि पोलिसाला पण विनंती करेल की ह्याच्या मुळाशी जाऊन त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. कारण कसं आहे सांगू का, काय म्हणतात ना, एक्सक्यूज मी सर. नाही, आता वयनं तुमच्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे हे मला माहित नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते, ही जी फेको लोक असतात ना, फेकू लोक, ह्यांचा लोड नाही घ्यायचा. माधुरीताई, काय होतं, तुम्ही यांचा लोड घेताय, ह्यांना मजा वाटते, पण त्याचा त्रास तुम्हाला होतो. आणि ह्यांचं तेच म्हणणं आहे माधुरीताई, ह्यांना तेच करायचंय की हे मुद्दाम तुम्हाला टॉर्चर करतात आणि तुमचा असा स्वभाव आहे की तुम्ही ते लगेच रिॲक्ट होताय. आणि ह्यांना तेच पाहिजे, तुम्हाला त्रास, मानसिक त्रास द्यायचा. आणि मग मानसिक त्रास झाला की तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय, आत्महत्येचे प्रयत्न करताय आणि ह्यांना तेच पाहिजे. उद्या जर तुम्ही स्वतःच्या जीवाला काय बरं वाईट केलं तर हे लोक हेच सिद्ध करणार. आता पुढची गोष्ट म्हणाली ताई, मी काय बोललेली आहे की तुम्ही लगेच रिॲक्ट होताय, लगेच बोलताय. म्हणजे ज्या माधुरीताई तुम्ही सांगितलं ना की आईवर बोलले आहे, मी त्या विषयावर सुद्धा माधुरीताईची यामध्ये समज काढलेली आहे. पण मला माहीत नव्हतं की ही तुमच्या गच्ची प्रकरणातले लपडे किंवा नंतर शिवीगाळ झाली किंवा मला ही कुठलेही प्रकार माहीत नाहीत किंवा ही कुठल्या प्रकाराचं भांडण आहे हेही माहीत नाही. मी फेक म्हणले, परतसुद्धा मी फेक आयडीचं, फेक अकाउंटचं बोलले. त्यामुळं मनाली ताई, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मी तुमच्याविषयी बोलले तर तुमची माझी पर्सनल दुश्मनी नाही आणि माधुरीताईचं माझं खूपच चालतंय किंवा माधुरीताईची मी फॅन आहे म्हणून माधुरीताईचे जे दुश्मन आहेत मी त्यांचीच दुश्मन आहे असं मुळीच होत नाही. जितक्या माझ्यासाठी माधुरीताई आहेत महत्त्वाच्या, तितक्याच माझ्यासाठी मनालीताई महत्त्वाच्या आहेत आणि प्रणितीताई महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं ना तुम्ही हा गैरसमज काढून टाका. की तीच चुकीची होती, तिचं वागणं बरं नव्हतं किंवा तिनं चुकीची होती आणि पुढं तिला हे होईल, तिला भीती वाटली की पुढं आपल्यावर केसेस होत्याल किंवा पुढं आपल्याला, म्हणून तिनं आत्महत्या केली. हे सिद्ध करतील हे लोक. त्यामुळं माधुरीताई, जेवढा संघर्ष मोठा असतो ना तेवढंच यशही मोठं असतं. ह्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि तुमची एक लहान बहीण समजा किंवा मोठी बहीण समजा, एक विनंती करते, अशा लोकांसाठी स्वतःला त्रास घेऊन पुरावे द्यायची काही गरजच नाही हो.
कारण तुमच्या चाहत्याला म्हणजे हां, आत्ता मी परत एकदा काय सांगितलं की फेक कमेंट करणारे असतील तर तुम्ही जे आत्महत्याचा प्रयत्न केला तो चुकीचा केला, कारण नंतर तुम्हाला दोषी ठरवलं जाईल आणि तुम्ही जो संघर्ष करताय तो संघर्ष जितका मोठा असेल तितकं यश मोठं असतं. आता मी ह्यामध्ये म्हणलं का संघर्ष म्हणले, मी ह्यामध्ये म्हणलं नाही की तुम्ही गुन्हे केलेत, तुम्ही गुन्हे करत राहा आणि आम्ही तुमच्या पाठीमागं आहेत. माझे हे वाक्यच नाहीत. मी वेळोवेळी सांगते की बाबा तुम्ही जो संघर्ष करताय तो संघर्ष आणि सत्याला न्याय लवकर मिळतो, सत्याला न्याय मिळतोच, मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं मनाली ताई तुमच्या डोक्यात जी गैरसमज झालेले आहेत माझ्याविषयी तर ते काढून टाका, कारण तुमचे जी काही पर्सनल मॅटर आहेत ते मला काहीही माहीत नाहीत आणि माझा त्याच्याशी लांबपर्यंत संबंध नाही. जर परत एकदा सांगते की बाबा माधुरीताई चुकीच्या असतील तर त्यांना आमचा सपोर्ट नसणारच आहे आणि माधुरीताई सत्य असतील योग्य असतील तर माधुरीताईच नाही, तुम्ही सुद्धा सत्य असाल योग्य असाल आणि योग्य मार्गाने जात असाल तर तुम्हाला सुद्धा जनतेचा आणि सगळ्याचाच सपोर्ट मिळणार आहे. मला तर पुरावे नकोच आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला कधी भेटलेली पण नाही, तरी सुद्धा मी लॉकडाऊनच्या आधीपासून तुमचे व्हिडिओ पाहत होते आणि तेव्हापासून मी तुमचं कौतुक करते. तेव्हापासून मला आता परत एकदा ऐका, मी आणखीन एकदा काय सांगितलं की मी तुम्हाला भेटलेले नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी तुमचं कौतुक का करते, तर लॉकडाऊनपासून तुमचे व्हिडिओ बघते आणि कुठंतरी मला वाटलं की बाबा माधुरीताई सत्तेच्या मार्गाने जातात म्हणून मी त्यांची चाहते आहे, फॅन आहे आणि अनेक चाहते त्यांचे आहेत. मी क्लिअर हेच सांगितलं. तुमचं कार्य आवडतं, मग कशाला माधुरीताई तुम्हाला एक महत्वाची, तुमच्या पाठीमागे इतकं पब्लिक आहे, तुम्ही इतक्या लोकांना आवडताय, तर अशी ही 4-5 भुरट्या लोकांसाठी तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? साधी गोष्ट आहे ना, स्वतःला त्रास. का सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की ज्याचा बघण्याचा नजरिया जसा आहे, ज्याची नजर जशी आहे ना, कसं असतं ना, माणसाच्या ना डोळ्याचं ऑपरेशन होतं पण नजरेचं होत नाही, डोळ्याचं होतं पण नजरेचं होत नाही. ह्याचा अर्थ समजून घ्या. आता एखाद्याला मधीच, आता मला सांगा, मी हे पण तेच सांगितलं, ज्याची जशी नजर आहे, ज्याची वाईट नजर असेल त्याला वाईटच दिसणार, ज्याची चांगली नजर असेल त्याला चांगलेच दिसणार. मग म्हणाली ताई तुमचं जर कार्य चांगलं आहे, तुमची नजर चांगली आहे तर तुम्हाला चांगलंच दिसणार. त्यामुळं मी तुमच्यावर टीका केलेली नाही किंवा अजिबातच नाही. मी फेक अकाउंटचं समजत होते, पण तुम्ही जे गैरसमज करून स्वतःवर ओढून घेताय तर नका ओढून घेऊन. तुम्ही जे म्हणले होते की माधुरीताई अडकवण्याचा प्रयत्न करतात, तर हे आधी पण माधुरीताईने स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ताई साहेब तुम्ही माझं म्हणजे नाव घेऊन सुद्धा व्हिडिओ बनवू नका, तुम्हाला या गोष्टीवरून खूप त्रास दिला जाईल. त्यांनी हे स्वतः मला सांगितलेलं होतं. उठतो तुम्हाला परेशानी, एवढं तुम्ही जीवावर स्वतःच्या बेतून घेतलं तरी ह्यांना काय फरक पडत नाही, तरी हे तुम्हाला बोलायचं सोडत नाही, तर तुम्ही सोडा ना ह्यांना सफाई द्यायची, काय गरज आहे? कसं तर मी परत एकदा ह्यांना काय सांगितलं की जे तुम्हाला त्रास देतात, कमेंटमध्ये कमेंट करतात किंवा जे तुम्हाला बोलतात, तर तुम्ही ते डोक्यात घेऊ नका. तुम्ही त्यांना सफाई द्यायची आणि बोलायचं, ते सोडत नाहीत ना तर तुम्ही सोडून टाका. मी त्यांची ही सुद्धा समज काढलेली आहे आणि मला नाही वाटत की मी यामध्ये या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठं चुकीचं बोलले आहे. उतळ पाण्याला खळखळाट फार असतो माधुरीताई, आपण उतळ पाण्यासारखं वागायचं नाही. जे करायचं ना शांत राहून करायचं आणि केल्यानंतर सांगायचं की आपण असं का केलं. साधी गोष्ट आहे. मग तुम्ही रिॲक्ट होऊच नका ना, ह्या लोकांवर रिॲक्ट होऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका माधुरीताई. मी एक तर परत एकदा मी हेच सांगितलं की तुम्ही रिॲक्ट होऊ नका, रिॲक्ट होऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी असं कुठंही सांगितलेलं नाही की तुम्ही गुन्हे करा किंवा तुम्ही जे काय करताय त्याला आमचा सपोर्ट आहे आणि तुम्ही अगदी योग्यच करताय, बिलकुल नाही. मग मी परत एकदा सांगते, माधुरीताई असू देत नाही तर खरंच माधुरीताईंनी जर चुकी केली असेल आणि खरंच त्या चुकीचं वागले असतील, खरंच गुन्हे केले असतील, तर मनालीताई तुम्ही स्वतःच म्हणलेत की आम्ही त्यांच्यावर केसेस केलेले आहेत, मग त्यांनाही शिक्षा भोगावीच लागणार आहे. सरळ भावनेनं सांगते, कारण कसं असते, ज्यांच्या स्वतःचा स्वभाव स्वतःचे गुण जसे आहेत ना त्यांना समोरचं तसंच दिसतं. मी ह्याच्या आधी बी खूप वेळा ही गोष्ट सांगितली की देवानं एकदा अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं होतं, जा अर्जुना बघ पृथ्वीवर
किती वाईट माणसं आहेत आणि त्याच्यातला एखादा वाईट माणूस माझ्या समोर आणून उभा कर. आणि एकीकडे दुर्योधनाला पाठवलं. दुर्योधना पृथ्वीवर जा, किती चांगले माणसं आहेत बघ, त्याच्यातला एखादा तरी चांगला माणूस आणून माझ्या समोर उभा कर. आता अर्जुनही आला, दुर्योधनही आला. अर्जुनानं सांगितलं, भगवंता पृथ्वीवर एकही वाईट माणूस मला सापडला नाही का, तर पृथ्वीवर एक पण वाईट माणूस नाही, सगळे चांगलेच माणसं आहेत. दुसरीकडे दुर्योधनही रिकामाच आला आणि दुर्योधनानं देवाला सांगितलं की देवा, सगळी पृथ्वी शोधली म्हणला मी, पण पृथ्वीवर एक सुद्धा चांगला माणूस नाही. काय तुम्ही पृथ्वी निर्माण केली, सगळे वाईटच माणसं आहेत. मला सांगा, एकीकडं अर्जुन गेला, दुसरीकडे दुर्योधन गेला, त्याच पृथ्वीवर त्याच ठिकाणी माणसं आणायला, पण अर्जुनाला वाईट माणूस दिसला नाही आणि दुर्योधनाला चांगला माणूस दिसला नाही. का? दुर्योधन दुष्ट होता, त्यामुळे त्याला असं वाटलं की सगळे दुष्टच आहेत, आणि अर्जुन सज्जन आणि चांगला होता, त्यामुळे अर्जुनाला वाटलं की सगळे चांगले आणि सज्जनच आहेत. तसं ह्या लोक स्वतः वाईट आहेत म्हणून हे तुम्हाला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात. तर ते आपण ठरवायचं की काय गोष्टी आपण घ्यायच्या आणि काय सोडून द्यायच्या. मला एक सांगा, तुम्ही चित्रपट बघताय, रील्स बघताय, व्हिडिओ बघताय, चित्रपट बघत असताना तुम्ही चित्रपटातल्या कोणत्या गोष्टी घेताय? आता चित्रपट काल्पनिक असतात, काही सत्य गोष्टीवर आधारित असतात. आपण चित्रपटातल्या ज्या गोष्टी चांगल्या त्या घेतोय आणि वाईट गोष्टी असल्या डोक्यातून सोडून देतोय किंवा उठून लांब जाऊन बसतोय, अरे काय बोरिंग आहे, जाऊ दे सोडून. मग तुम्ही असं समजा ना, जे चांगले माणसं आहेत, जे चांगल्या कमेंट येतात त्या घ्या, ज्या वाईट कमेंट आहेत ना, जाऊ दे, फालतू माणसं आहेत ते सोडून. त्याच्यासाठी एवढं ताण घेऊन स्वतःच्या जीवाला तुम्ही आणखीन पण म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेर पडणं गेलेत माधुरीताई, आणखीन पण ह्या लोकांच्या चंगुल मधून तुम्ही बाहेर पडणं गेलीत, आणखीन पण तुम्ही त्या फालतू लोकात गुंतून चाललीत, त्या फालतू लोकांचं टेन्शन घ्यायलेत. तर नका घेऊ माधुरीताई, पुढं आणखीन काहीतरी मोठी घटना घडायच्या आधी तुम्हाला सांगते की नका घेऊ त्या लोकांचं डोक्यात. तो एक फालतू लोकांचा चित्रपट आहे असं समजा. मला सांगा, आपण चित्रपट बघताना चांगलाच चित्रपट बघतो, फालतू चित्रपट आपण बघत नाही, नको तो चांगला नाही त्या सोडून म्हणतो. तसं माणसांच्या सहवासात तुम्हाला भरपूर चांगले लोक आहेत तुमच्या सोबतीला, तुम्ही त्याच लोकांचा विचार करा, त्या लोकांसाठी काहीतरी करा, त्या लोकांना तुम्ही सहकार्य करा, त्या लोकांच्या सहवासात राहा, त्या लोकांना मदत करा. ही फालतू लोक फालतू चित्रपटासारखे नको, ह्यांच्या नादाला लागणे नाही, ह्यांना बघणे नाही, बोलणे. आता शेवट पॉइंट माझा शेवटला म्हणाली ताई काय होता की तुम्ही चांगल्याच्या सहवासात राहा, तुम्ही चांगलं काहीतरी करा, चांगल्या गोष्टी घ्या. ह्या जी फालतू कमेंट येतात तर तो एक फालतू चित्रपट, आणि मी उदाहरणसुद्धा दिलं चित्रपटात की आपण चित्रपट बघतो तेव्हा फालतू गोष्टी घेत नाही, चित्रपटातल्या चांगल्या गोष्टी घेतो. तशाच अगदी तुम्ही पण चांगल्या गोष्टी घ्या, चांगल्या गोष्टी करा, काही चांगल्या लोकांना सहकार्य करा. हे मी त्यांना उपदेश दिलेला आहे, मी हे त्यांना सांगितलेलं आहे. तर म्हणाली ताई, तुम्ही आता मला सांगा, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चुकीचं बोलले असं काय वाटतंय? आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल मी चुकीचं बोलले तर मी तुम्हाला मनापासून दिलगीरपणे माफी मागते. कारण तुम्ही काय म्हणले की बाबा प्रणालीताई माधुरीताईच्या सहवासात होत्या, प्रणालीताईच्या लक्षात आली चूक आणि प्रणालीताईंनी तुम्हाला स्वतः येऊन माफी मागितली. आता मी येऊन जरी नाही माफी मागितली, मी तर सोशल मीडियावर ऑनलाईन बाबा तुम्हाला माझ्या ह्या काही गोष्टी लागल्या असतील किंवा तुम्ही स्वतःवर ओढून घेतल्या, कारण मी कुठंच नाव नाही घेतलं, स्वतःवरून ओढून घेतल्या आणि तुम्ही त्याच्यात स्वतःला सामील केलं, तरीसुद्धा जर योगायोग समजा काही गोष्टी तुम्हाला लागल्या असतील तर मी त्याची मनापासून माफी मागते. आणि परत एकदा सांगते, तुमचे हे ॲट्रोसिटी केसेस किंवा ही जी काही मागचे कुटाणे आहेत ते आत्तापर्यंत माधुरीताईंनी मला कधीही सांगितलेलं नाही की बाबा मला हे लोक परेशान केलं आहे किंवा मला त्यांनी परेशान केलं आहे. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आत्ता मला तुम्ही काही काल व्हिडिओ पण पाठवले, मी ते व्हिडिओ बघितले. मान्य आहे की माधुरीताई त्यामध्ये अपशब्द बोललेल्या आहेतच, पण मी माधुरीताईला सुद्धा कळकळीची विनंती परत एकदा करते, माधुरीताई तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे ना, तर तुम्ही अपशब्दात अजिबात कुणाला लगेच रिॲक्ट होऊ नका, बोलू नका. कारण ह्या भारत देशाला संविधान लागू आहे, कायदे लागू आहेत आणि कायद्याचा दणका खूप निब्बर असतो. माधुरीताई, जर तुम्ही सत्य काही केलं असेल, तुमच्यावर कोणत्या चुका लादल्या असतील तर तुम्ही ते कोर्टातून सिद्ध करा. पण असं सोशल मीडियावर कुणाला तरी घाणेरड्या शिवीगाळ करून रिॲक्ट होऊ नका, ही कळकळीची विनंती आहे. आणि पुढं आणखीन म्हणाली ताई तुम्हाला मला थोडंसं बोलायचंच आहे.
मनालीताई, मी माझा पूर्ण व्हिडिओ माधुरीताईंनी टाकलेली कम्युनिटी पोस्ट ही सगळी वाचून दाखवलेली आहे। मी माझा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण पूर्ण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून पण सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला समजून सांगावं एवढी मी मोठी नाही, ज्ञानी नाही। माझ्यापेक्षा तुम्ही बुद्धीनं मोठे आहेत, तुम्ही वकील आहेत, तुम्हाला पुस्तकी ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे। तर मी जी काही तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये पूर्ण मागं सांगत आलेली आहे तर ती एकदम सत्यच आहे आणि मी परत एकदा सांगते की मी सत्तेच्या मार्गाने चालते आणि माधुरीताईला सांगते की वाटलं तर माधुरीताई तुम्ही मनालीताईची माफी मागा, कारण भांडण तुमचं एक माणुसकी ह्या नात्यानं सांगते। मला तुमच्या मागच्या पर्सनल कुटानेत पडायचं नाही आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुम्ही त्यांच्या आईवर आणि तुम्ही त्यांच्या मुलीवर जे रिॲक्ट झालेत, जे मनालीताईंनी मला व्हिडिओ टाकले, तुम्ही त्यांच्यावर जे बोललेत तर ते खरंच चुकीचं आहे। आता तुम्ही का बोललेत, कशासाठी बोललेत हे मला माहिती नाही, पण जे वाक्य जे शब्द आहेत ते चुकीचे आहेत। कारण आपले वाद असताना कुणाच्या तरी आईवडिलांना मध्ये घेणे, लेकरांना मध्ये घेणे हे चुकीचं आहे। तर मी एक विनंती करते की बाबा तुम्ही त्यांची माफी मागा। कदाचित मनालीताई ज्या काही पुढे संघर्ष आहे, केसेस आहेत, ह्याला तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही, त्या माघारी घेतील। मी एक आशा करते की बाबा आपण एक महिला आहेत, महिलेनं महिलेला समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण घरच्या भाकरी खायच्या आणि सोशल मीडियावरच्या वादावरून आपण एवढं कष्ट मेहनत करतोय हे तिकडं घालवणं हे चुकीचं आहे। आणि आता मी माझ्याविषयी बोलते तर संजीवनी वहिनी, मी तुमचा आदर करत होते, करते, पण एक मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही ठीक आहे प्रणितीताईला माझा नंबर दिला, काही हरकत नाही, पण आपण ज्या वेळेला एखाद्याचा पर्सनल नंबर कुणाला तरी देतोय आणि एखाद्यानं तुम्हाला पर्सनल नंबर का दिलेला असतो तर तुमच्यावर विश्वास टाकून दिलेला असतो आणि अशी कुणाचीच ओळख पाळख नसताना सुद्धा जर तुम्ही मला नाही विचारता माझा पर्सनल नंबर कुणाला देताय तर हे चुकीचं आहे। कारण मला पण असे ह्याच्या आधी काही फोन आले आणि मला तुमचा नंबर मागितला होता, पण मी दिलेला नाही। त्यांना सरळ सांगितलं की मी नाही संजीवनी, म्हणजे मी त्या भोरच्या दादांचा मला एकदा फोन आला, ते मला एवढं पण म्हणले की मला संजीवनी राणेचा नंबर द्या, तर मी त्यांना, आणि ते पण कशासाठी तर संगीता वानखेडे ताईंचं जे काय असेल ते त्यांना तुम्हाला सांगायचं होतं, तर मी त्यांना क्लिअर सांगितलं। त्यांनी मला खूप विश्वासानं नंबर दिलेला आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला माझा त्यांचा पर्सनल नंबर नाही देऊ शकत, तर मी त्यांना तो नंबर दिला नाही आणि मला अपेक्षा होती की तुम्ही असेच वागला असतात म्हणून मी तुम्हाला माझा नंबर दिला, पण ठीक आहे काही हरकत नाही। पण दुसरी गोष्ट, प्रणितीताई खोटं बोलल्या, कारण प्रणितीताई खूप म्हणजे त्या बोलत्या, जेव्हा मला त्यांनी फोन केला संजीवनी राणेकडून नंबर घेऊन तर त्या माझ्याशी म्हणजे काय वाईट बोललेल्याच नाही, चांगलंच बोलल्या, मीही त्यांच्याशी चांगलं बोलले, आमचे काही विचार विनिमय झाले असतील आणि मी प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग करते म्हणजे करतेच। आता काल मला ह्यांनी फोन केला, कुणी मनालीताईंनी, आता त्यांनी फोन कुठं केला, माझा रेग्युलर नंबर आहे तो नंबर चालू असतो, तरी सुद्धा त्यांनी तो फोन व्हॉट्सअपला केला। व्हॉट्सअपला का केला तर त्याचं रेकॉर्डिंग होत नाही म्हणून, पण मी सत्य आहे, मला भ्यायची गरज नाही, माझ्याकडे दोन नंबर आहेत, 2 फोन आहेत, मी लगेच त्या फोनला ह्या फोनचं रेकॉर्डिंग चालू करून टाकलं, ह्या फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू केलं आणि त्या फोनच्या जवळ धरलं, कारण मला माहिती आहे आपण काही वेळा कसं आहे मी लगेच विश्वास कुणावर नाही ठेवत, कारण लोक काय करतात गोड बोलतात, गोड बोलून, माधुरीताईचं जे वाक्य होतं की गोड बोलून फसवतात, हे मला माहिती आहे, शब्दात फसवतात, तर मी मनालीताईला ह्यामध्ये दोषी म्हणतच नाही। पण बघा संजीवनी राणे वहिनीनं नंबर दिला प्रणितीताईला आणि प्रणितीताईंनी नंबर दिला मनालीताईला ना, प्रणितीताईनं मला विचारलं नाही की ताई साहेब आम्ही तुमचा नंबर मनालीताईला देऊ का, ना संजीवनी राणे वहिनीनं, म्हणजे एखाद्याचा पर्सनल नंबर आपण एखाद्याने आपल्याकडे विश्वासानं दिल्यानंतर तो पर्सनल नंबर दुसऱ्याला देणं, दुसऱ्यानं तिसऱ्याला देणं, अरे मग तुमच्यापेक्षा ना मी ते संगीता वानखेडेचं कौतुक करण ह्या बाबतीत, मानलं त्या महिलेला, त्या महिलेकडं माझा नंबर केव्हापासून होता माहितीये का, संजीवनी राणे वहिनी तुमच्याकडे नंबर यायच्या आधीपासून, जेव्हा माझं आणि संगीता वानखेडेचे वाद चालू, म्हणजे आता पण आहेत, पण ते वाद आमच्या पर्सनल कुणाच्या कुटाण्यासाठी नाहीत, तर ते वाद आहेत मनोज दादासाठी। तर त्या वेळेला माझी जाऊबाई जेव्हा संगीता वानखेडेला भेटली होती ना,
त्यावेळेला माझ्या जाऊबाईंनी फोन केल्यानंतर, लाईनवर घेतल्यानंतर मी संगीता वानखेडेला फोन केलता. त्यावेळेला माझा नंबर संगीता वानखेडेकडे गेलेला आहे. पण खरंच ती बाई टॅलेंट आहे तिच्यामध्ये माणुसकी आहे. आमचे वाद जे आहेत ती थोडे बाजूला ठेवते मी. आमचे वाद, मनोज दादासाठीचे वाद बाजूला ठेवते. पण बाकीच्या गोष्टीत, ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत ना सलाम करते संगीता वानखेडेला. मी परत एकदा कौतुक करते तिच्या स्वभावाचं, खरंच करते. असं संगीता वानखेडे मला मनोज दादासाठी मी बोलते म्हणून दुश्मन मानत होती. पण तिनं एका दुश्मनाचा नंबर आपण असा कुठं पण व्हायरल करावा हा विचार नाही केला बरं का. त्यावेळेसपासून जेव्हा संगीता वानखेडे आंदोलनाला बसली होती त्यावेळेला माझा नंबर तिच्याकडे गेलता. तिनं देऊ शकत होती सहजासहजी माझा नंबर, पण तिनं तसं केलं नाही. मध्ये मी तिच्यावर बोलायला लागले, त्या बिचारीनं मला कॉल केला. कॉल करून तिनं तिचं मत मांडलं, सांगितलं, जे काही गोष्टी असतील त्या ती बोलली. पण माझा नंबर तिनं कुणाला दिला का? तर संजीवनी राणे वहिनी, एक गोष्ट लक्षात असू द्या, एखादा व्यक्ती तुमच्याकडं विश्वासाचं गाठोडं ठेवतंय, मग ते गाठोडं आपण सोडून रस्त्यावर मांडायचं का हे आपण ठरवलं पाहिजे. कारण एकदा जर विश्वास तुटला ना कुणाचा, तर तो विश्वास परत येत नाही. मान्य आहे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. प्रणिताताई मला खोटं बोलल्या की मी तुमचा नंबर व्हिडिओतून घेतला. पण संजीवनीताईच्या मनाचा मोठेपणा, संजीवनी वहिनीच्या मनाचा मोठेपणा आहे की बाबा त्यांनी सांगितलं की त्या मागायल्या म्हणून नंबर दिला. पण तुम्ही एक वेळा आधी मला कॉल करून किंवा मेसेज करून विचारणं गरजेचं होतं की ताई साहेब अशी व्यक्ती तुमचा नंबर मागते, मी देऊ का? बरं असो. आता प्रणितीताई सुशिक्षित आहेत, समजदार आहेत, समाजसेवा करतात, अनाथांना सांभाळतात, अपंगाला सांभाळतात. तर जेव्हा मनालीताईने प्रणितीताईला नंबर मागितला, आता ह्याच्यात मी मनालीताईला कुठंच दोषी नाही ठरवत, पण तो नंबर देताना प्रणितीताईनं एक वेळा तरी विचारायला पाहिजे होता. आणि मी माधुरीताईचं कौतुक करण्याचं हेच कारण आहे. माधुरीताईंनी, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये असताना फोन केलता, पण माधुरीताईंनी बाकीचे तर जे काही गोष्टी घडल्यात ते मी विचारण्याचा प्रयत्न केलता, त्या तर सांगितल्याच नाहीत. पण त्यांनी माझा नंबर सेव्हही केला नाही किंवा मला नंतर कॉल करून सांगितलंही नाही की तुम्ही माझ्याविषयी दोन गोष्टी बोला किंवा जे माझे कोण विरोधक आहेत त्यांच्यावर तुम्ही असं बोला. त्या बिचारीनं मला बोलायला सांगितलं नाही. त्यावेळेला सुद्धा माधुरीताईंनी एकच सांगितलं होतं की ताई साहेब तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तुम्हाला समाज चांगला समजतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा. तुम्ही जर माझ्यावर व्हिडिओ टाकले तर तुम्हाला हे लोक खूप त्रास देतील. त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. हे लोक खूप त्रास देतील, तुम्हालाही माझ्यामुळं त्रास होईल, तर तुम्ही लांबच राहा. आणि हीच गोष्ट त्यांनी आत्ता सुद्धा कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेली आहे. तर मी माधुरीताईला दोषी कसं ठरवणार की माधुरीताई मला फसवत आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आत्ता मनालीताईचं असं म्हणणं आहे की माधुरीताईविषयी जर मी माधुरीताईची फॅन आहे म्हटलं किंवा मी त्यांची चाहती आहे म्हटलं किंवा मी त्यांची फॅन आहे, राहणार आहे असं म्हटलं, पुढं पण आहे, तर माझ्यावर पण सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल होतील. कशामुळं हो? कारण माझ्या फोनमध्ये लांब लांबपर्यंत त्यांच्या कॉन्टॅक्टची हिस्ट्री नाही. आणि राहिला विषय, मी माधुरीताईचं कौतुक केलं. हां ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे ना, तुमचं म्हणणं आहे ना की बाबा तुम्ही माधुरीताईचे दुश्मन आहेत आणि मी माधुरीताईच्या विरोधकांना बोलले किंवा तुम्हाला त्यांना घाण बोलणाऱ्याला बोलले. हा मी ती मान्य करेन. मी काय म्हणते की बाबा मनापासून मी त्याच्यासाठी माफी मागन. पण आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते. मध्ये संतोष भैया देशमुखांची हत्या झाली, वाल्मिक कराड अण्णांना अटक झाली, अटक नाही त्यांच्यावर केसेस झाल्या, मोका लागला. त्यासाठी वाल्मिक अण्णाच्या समर्थकांनी रोडवर उतरले, पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला, काही महिलांनी अंगात आणलं, हे सगळे प्रकार घडले. म्हणून पोलिसांनी त्यांनाच उचलायचं का? आता त्यांच्यावर तर एवढा मोक्का लागलेला, एवढे मोठे गुन्हे लागलेत, म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांचे दोन गोष्टी बोललेले व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांच्यावर केसेस होतील का?
बाकीचं जाऊ द्या, सलमान खान हा मोठा ऍक्टर आहे, त्यानं गाडीनं मध्ये काहीतरी प्रकार घडला किंवा हरणाच्या हत्याचा प्रकार घडला, मग आता सलमान खान विषयीचे जे व्हिडिओ टाकतात किंवा सलमान खानचं जे कौतुक करतात, मग एखाद्याचं तो समजा पुढचा आरोपी आहे का नाही माहित नाही, काहीच माहित नाही, आणि एखाद्याचं कौतुक करणं किंवा एखादा व्यक्ती आपल्याला आवडणं हा गुन्हा आहे का? हा गुन्हा कधी मानला जातो की एखादा व्यक्ती गुन्हा करतोय आणि तो व्यक्ती गुन्हा करत असताना आपण त्याला म्हणणं की अरे तू कर गुन्हा, मी आहे तुझ्या पाठीशी, ह्याला सहआरोपी का? तर हा सपोर्ट करतोय गुन्हा करायला. पण मी कुठलाही माधुरीताईला गुन्हा करायला सपोर्ट नाही केला. त्यांना ज्या फेक कमेंट येतात ना, मी त्या कमेंटचं बोलत होते. आणि मनालीताईचं म्हणणं असं आहे की माधुरीताईने स्वतः फेक अकाउंट खोलून स्वतःच्याच पुरीविषयी बोलले, तर मग माझे शब्द माधुरीताईला सुद्धा लागूच होणार ना. आणि मनालीताईचं असं म्हणणं आहे ना की बाबा माधुरीताईंनी त्यांच्या पोस्टवरील, त्यांनी जी माझी पोस्ट कम्युनिटी पोस्टमध्ये माझा व्हिडिओ टाकलेला आहे तर ती त्यांना डिलीट मारा का? तर ह्याच्यामध्ये मनालीताईचं असं म्हणणं आहे की मनालीताई म्हणजे माझा स्वभाव चांगला आहे किंवा माझे व्हिडिओ चांगले आहेत किंवा ते फक्त माझे व्हिडिओ बघतात आणि मी कुठल्या त्यांचे जे आत्ता मॅटर चाललेले आहेत त्या मॅटरमध्ये अडकू नये म्हणून माधुरीताईंनी माझे असे कुठले व्हिडिओ टाकू नये आणि टाकलेला सुद्धा व्हिडिओ डिलीट करावा. तर माधुरीताई, मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की खरंच तो जो माझा व्हिडिओ आहे तो तुमच्या अकाउंटवरून डिलीट करा आणि इथून पुढं तुम्ही माझे व्हिडिओ, म्हणजे तुम्हीच नाही माधुरीताई, कुणीच माझे व्हिडिओ त्यांच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकू नये, ही कळकळीची, आणि ती माझ्या परवानगीशिवाय, ही तुम्हा सगळ्यांनाच मी कळकळीची विनंती करते. आणि मनालीताई, मी म्हणजे एवढं सगळं बोलत असताना जर माझ्याकडून खरंच चुकीचे शब्द गेले असतील तर मी तुम्हाला मनापासून दिलगिरी व्यक्त करून माफी मागते. पण परत एकदा सांगते, मी व्हिडिओमध्ये कुठेही चुकीचं बोललेली नाही. माझा एकच उद्देश आहे, माधुरीताई जे डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी स्वतःला संपवण्याचा, असा त्यांनीच नाही कुठल्याच महिलेनी, ही जी सोशल मीडिया आहे भूलभुलई आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही वाद तक्रारी होतात ह्याच्यावरून आत्महत्याचा प्रयत्न करूच नका ना. घरच्या भाकरी खायच्या, बाहेरच्या वादासाठी आत्महत्या करू नका. आणि माधुरीताईला परत एकदा मी विनंती करते की माधुरीताई, तुम्ही जी मनालीताईविषयी, त्यांच्या आईविषयी जी बोललेत तर ते असं बोलायला नको होतं आणि बोलूही नका, कारण तुम्ही रागाच्या भरात बोलून जाताय आणि तुमचे तेच शब्द घेऊन तुमच्यावर परत पुढं संकटाची वेळ येईल. आणि परत एकदा सांगते की सगळ्या महिलांना सांगते की आपण सोशल मीडियावर आधी मैत्री करतोय, मैत्री केल्यानंतर आपण एकूणमेकीला मनातल्या गोष्टी सांगतोय, तर त्या मनातल्या गोष्टी सोशल मीडियावर आणू नका. यामुळे एखाद्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊन एखादी महिला मरायचा टाईम येईल. तर असं करू नका, कारण यामुळे एकतर आपला वेळ खर्च होणार आहे, आपलं म्हणजे 4 माणसात बदनामी होणार आहे, आपल्या कुटुंबाची बदनामी होणार आहे. आणि बाकी परत एकदा मनालीताई काही चुकलं असेल तर त्यासाठी मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि परत एकदा सांगते, तुमचे ही जी काही मॅटर आहेत, ॲट्रोसिटी म्हणा किंवा ही जी काही भांडणं आहेत ती कशामुळं आहेत हे सुद्धा मला माहीत नव्हतं. तुमचे वाद का पेटलेत हे सुद्धा मला माहीत नाही. परत एकदा सांगते, मी जी बोलले ती माधुरीताई आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी माझा तुमच्या कुठल्याही कुटानेशी लांब-लांबपर्यंत संबंध नाही. त्यामुळं ना तुम्ही स्वतः मला मधी ओढण्याचा प्रयत्न करू नका प्लीज.